and students, today we are going to discuss about page number 40. In the last period we have completed the activities on 1.4 pillars of democracy, and in the last period we have completed the third activity, and in it we have completed the table, and second activity homograph. All of we must remember that homograph means the words which is similar in spelling and similar in pronunciation but different in meaning. So this activity we have completed. For example, faster, faster, faster. See the page number 40. Faster, same spelling, same pronunciation, but different meanings. Fast means hold firmly, to abstain from food, and third, fast means opposite of slow. Or way, same spelling, same pronunciation, but different meaning. Way means method or manner. Way means path or route. Way means specified direction. So find out the word. Find out such homographs from the textbook and rewrite in a notebook. So today we are going to discuss about next activity, that is activity number 4, and in it first activity, go through the statement taken from the text. The social democracy means a way of life which recognizes liberty, equality and fraternity. तर सोशल डेमोक्रेसी म्हणजे सामाजिक लोकशाही म्हणजे काय, विच रेकग्नायझेस लिबर्टी, की ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या गोष्टीचं ओळख होते, अशा गोष्टी. द अंडरलाइन पार्ट ऑफ द स्टेटमेंट प्रोव्हाइड्स अस सम फॅक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द सोशल डेमोक्रेसी. आता इथं जो अधोरेखित केलेला भाग आहे त्याच्यातून आपल्याला काय निदर्शनास येतं, तर वस्तुस्थिती किंवा माहिती किंवा सोशल डेमोक्रेसी म्हणजे सामाजिक लोकशाही. The remaining part of the sentence which is not underlined can be converted into a WH question. तर तुम्हाला हा भाग आहे परीक्षेला की फ्रेम व्हर्बल क्वेश्चन किंवा फ्रेम WH क्वेश्चन. तर व्हर्बल क्वेश्चन किंवा WH क्वेश्चन अंडरलाईन करून भाग दिलेला असतो आणि त्याचा WH क्वेश्चन करायचा. तर उदाहरणार्थ त्यांनी दिले तिथं, व्हॉट डज सोशल डेमोक्रेसी मीन्स. जो अधोरेखित केलेला भाग आहे तो सोडून राहिलेल्या भागावर प्रश्न करायचा की ज्याचं उत्तर अधोरेखित केलेला भाग असेल. क्वेश्चनच असा असतो, अशी लाईन देतात आणि ब्रॅकेटमध्ये अंडरलाईन केलेला भाग असतो आणि ब्रॅकेटमध्ये सूचना दिलेली असते, काय, फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज ॲन आन्सर. असा WH क्वेश्चन तयार करा की अधोरेखित केलेला भाग हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर होईल. तर WH क्वेश्चन म्हणजे काय, कोणते, जे WH लेटरनं प्रश्नाची सुरुवात होईल. उदाहरणार्थ व्हॉट, वेअर, विच, हाऊ, हू, होम. तर यापैकी अधोरेखित केलेला भाग सोडून राहिलेल्यावरती WH क्वेश्चन तयार करायचा बाय युजिंग द लाईन अँड इट्स अ मिनिंग. तर आता इथं तुम्हाला अधोरेखित केलेला भाग जो आहे, वे ऑफ लाईफ विच रेकग्नायझेस लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी, तो भाग सोडून राहिलेल्यावरती WH क्वेश्चन कसा करायचा तर दाखवला तिथं त्याने की व्हॉट डज सोशल डेमोक्रेसी मीन. मग उत्तर काय येईल, सोशल डेमोक्रेसी मीन्स अ वे ऑफ लाईफ विच रेकग्नायझेस लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. गो थ्रू द अंडरलाईन पार्ट. नाव गो थ्रू द अंडरलाईन पार्ट, जो अधोरेखित केलेला भाग आहे तो बघा. स्टेटमेंट सेंटेन्सेस गिवन बिलो अँड चेंज देम इन टू अ क्वेश्चन बाय युजिंग द अप्रोप्रिएट WH फॉर्म. आता खाली काय उदाहरणं दिले आहेत तुम्हाला नेक्स्ट पेजवरती, की जेणेकरून आता तुम्ही पेजवर बघत आहात A आणि B आणि C. तर ह्या उदाहरणात तुम्ही WH क्वेश्चन, की जसा इथं तुम्हाला करून दाखवला असा WH क्वेश्चन तयार करून परीक्षेला द्यायचा असतो. तर त्याचं उदाहरण म्हणून दिलं. आता उदाहरणार्थ, इन पॉलिटिक्स वी विल बी रेकग्नायझिंग द प्रिन्सिपल्स ऑफ. राजकारणामध्ये आपल्याला काय ओळखता आलं पाहिजे, प्रिन्सिपल्स ऑफ. कुठली, वन मॅन वन वोट, एक माणूस एक मत.
किंवा अँड वन वोट वन व्हॅल्यू, एक मत एक मूल्य. तर आता हा अधोरेखित भाग आहे ना, वन मॅन वन वोट किंवा वन वोट वन व्हॅल्यू, हा भाग सोडून राहिलेल्या भागावरती क्वेश्चन तयार करायचा. तर बघा आता, इन पॉलिटिक्स वी विल बी रिकग्नायझिंग द प्रिन्सिपल्स. कोणते घटक आपल्याला ओळखता आले पाहिजेत, तर कोणते अर्थाचा WH कोणता, विच. तर दिलंय बघा तिथं मी करून तुम्हाला. बघा आता, विच प्रिन्सिपल्स हेल्पिंग वर्ब बी रिकग्नायझिंग पॉलिटिक्स, क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. पुन्हा एकदा सांगतो, कोणते प्रिन्सिपल्स किंवा तत्व आपण ध्यानात ठेवले पाहिजे. कोणत्या अर्थाचा WH कोणता, विच. आता विच नंतर काय घ्यायचं, तिथलं हेल्पिंग वर्ब काय असेल तो, विच सब्जेक्ट घ्यायचा, विच प्रिन्सिपल्स, आणि मग विल बी रेकग्नायझिंग which principles will we recognizing in politics, क्वेश्चन मार्क. आता बी बघा, WH करायचं आपल्याला, अंडरलाईन केलेला भाग सोडून राहिलेल्यावरती. बघा वाक्य काय, द पॉलिटिकली माइंडेड इंडियन प्रिपेअर्ड द एक्सप्रेशन द इंडियन नेशन. तथा द पॉलिटिकली माइंडेड इंडियन प्रिपेअर्ड द एक्सप्रेशन. काय किंवा कोणत्या गोष्टी इंडियन प्रिपरेशनमध्ये एक्सप्रेस केल्या जातात, तर कोणत्या, पुन्हा WH येतोय. बघा मग, विच एक्सप्रेशन्स डीड, माइंडेडवरून डीड घ्यायचं आहे बघा. जर हेल्पिंग वर्ब नसेल, आता वर होतं विल वगैरे, पण इथं नाही, नसेल तर मुख्य क्रियापद जे आहे माइंड, ते मूळ रूप असतं तर डू घ्यावं लागलं असतं, माइंड्स असतं तर डज घ्यावं लागलं असतं, माइंडेड आहे म्हणून डीड. तर बघा, which expressions did the political mind prepare. माइंडेड नको, कारण माइंडेड वरून आपण डीड घेतलंय. तर पुन्हा एकदा बघा, which expressions did the politically mind prepare, क्वेश्चन मार्क. मग उत्तर काय होईल, द इंडियन नेशन. आता लास्ट बघा तिथलं, फ्रॅटर्निटी, बंधुता, मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहुड ऑफ ऑल इंडियन्स. तर बंधुता म्हणजे काय, काय अर्थाचा WH कोणता होईल मग, वॉट. आता इज आर वाज वेअर इथं हेल्पिंग नाही, मुख्य क्रियापद आहे मीन्स, त्याच्यावरून डू डज डीड पैकी ठरवा, काय घ्यावं लागेल, मीन असतं तर डू, मीन्स असेल तर डज, आणि मिंट असतं तर डीड. तर आता मीन्स आहे म्हणजे डज, आणि काय अर्थाचा शब्द WH, वॉट. वॉट डज फ्रॅटर्निटी मीन. आता मीन्स पुन्हा म्हणू नका, कारण मीन्सवरून तर तुम्ही डज घेतलाय. तर पुन्हा एकदा बघा, व्हॉट डज फ्रॅटर्निटी मीन, क्वेश्चन मार्क. मग उत्तर होईल त्याचं, अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहुड ऑफ ऑल इंडियन्स. तर याप्रमाणे WH क्वेश्चन आपल्याला तयार करायचे. तर आता पेज नंबर 41 वरती आपण आता जे बघत आहोत, प्रिपोजिशन्स. तर बघा काय आहे त्याच्याबद्दल. Prepositions are words governing and usually preceding a noun or pronoun and expressing a relation to another word or element. नाम किंवा सर्वनाम, आणि कशाचं रिलेशन सांगतात, वर्ड ऑर एलिमेंट, दुसऱ्या शब्द किंवा घटक. दीज वर्ड्स एक्सप्रेस द रिलेशनशिप इन स्पेस टाईम. तर त्याच्यातून काय व्यक्त होतं, तर स्पेस टाईम म्हणजे अंतर किंवा वेळ, ॲज वेल ॲज अदर मोर ऑब्स्ट्रॅक्ट रिलेशनशिप, अजून दुसरे असे काय रिलेशन्स दिसतात. उदाहरणार्थ कॉज, कारण, पर्पज, हेतू, पोजेशन, एक्सेप्शन अँड मेनी अदर्स. प्रिपोजिशन्स आर डिफिकल्ट टू यूज करेक्टली. का, तर त्याचे मिनिंग माहीत पाहिजेत. अ स्मॉल नंबर ऑफ वर्ड्स कव्हर अ व्हेरी वाईड रेंज ऑफ कॉन्क्रीट अँड ॲब्स्ट्रॅक्ट मिनिंग्स and a difference between them are not always very clear or systematic. Also, one language does not always same preposition as another express the particular meaning. Reference Oxford English Grammar. तर ह्याचा वापर जरा मिनिंग लक्षात नाही घेतलं तर अवघड असतो, असं थोडक्यात म्हणलं. आता पहिलं ॲट कधी वापरायचं,
इन कधी वापरायचं, ऑन कधी वापरायचं आणि ह्याविषयीचं तुम्हाला इथं काही उदाहरणं वगैरे त्याने देऊन सांगितलेले आहेत. तर बघा, ॲट कधी वापरायचं तर प्लेस अँड मुवमेंट, ठिकाण आणि हालचाल असेल तर उदाहरणार्थ इट इन ब्रॅकेट ॲट इज ऑफन यूज्ड टू टॉक अबाउट वेअर समथिंग हॅपन. प्लेस, एरिया, स्पॉट, साईट, ETC असेल तर ॲट. त्यानंतर आय मेट हेमंत एक्झाम्पल ॲट द कॉलेज लायब्ररी, तर प्लेस दिलेला आहे इथं कॉलेज लायब्ररी म्हणून ॲट. स्टुडंट डिसाइडेड टू गॅदर स्टेडियम, तर इथं क्रिकेट स्टेडियम प्लेस असल्यामुळं ॲट. म्हणजेच तुमच्या लक्षात येऊ द्या की काय, प्लेस, एरिया, स्पॉट, मुवमेंट याच्यापूर्वी ॲट द क्रिकेट स्टेडियम. ॲट इज ऑफन युज्ड विथ वर्ड्स थिंग्स पीपल डू ऑर प्लेस वेअर दे डू देम. तर ॲट अजून कुठं कुठं वापरलं जातं ते सांगितलं आहे की प्लेस म्हणजे थिंग्स पीपल डू, प्लेस असं. वी डिसाइडेड टू एक्सचेंज लर्निंग मटेरियल ॲट द गुड लक रेस्टॉरंट. हॉटेलचं नाव आहे, ठिकाण आहे गुड लक रेस्टॉरंट, तर त्याच्यापूर्वी ॲट. आय गेव द टॉक ॲट न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज, तर न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज ठिकाण आहे म्हणून ॲट ठिकाणापूर्वी. ॲट इज यूज्ड द नेम ऑफ स्मॉल प्लेस अँड नॉट बिग प्लेसेस. ॲट शिवाजीनगर इन पुणे, तर ठिकाणच्या पूर्वी वापरले. थोडक्यात लक्षात ठेवा, ठिकाणापूर्वी ॲट. राजू रेंटेड हाऊस इन पुणे अँड नॉट ॲट पुणे. ॲट टू टेल द एक्झॅक्ट टाईम माय कॉलेज स्टार्ट्स. आता पुन्हा थोडं लक्षात ठेवा, ॲट अजून कुठं वापरलं जातं तर एक्झॅक्ट टाईम असेल त्याच्यापूर्वी, तर माय कॉलेज स्टार्ट्स ॲट 7:30 AM, तर टायमिंगच्या पूर्वी एक लक्षात ठेवा. द गेस्ट विल रीच द ऑडिटोरियम ॲट 6 o'clock, टायमिंगच्या पूर्वी. ॲट इज यूज्ड टू से दिवाळी ऑर क्रिसमस ॲट होली, ETC. आता इनचं बघा, इन कधी वापरायचं. वी यूज इन विथ नेम्स ऑफ बिग सिटीज, अंडरलाईन करायचं. बिग सिटीज, वीक्स, सीझन्स, मंथ्स, इयर्स अँड सेंचुरीज. इन द मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग, बट ॲट नाईट, इनसाइड समथिंग अशा अर्थी. त्याच्यापूर्वी इन. आय वोक अप अर्ली इन द मॉर्निंग, इन. ट्रेकिंग, मेंटेनिंग अँड ॲडव्हेंचर कॅम्प्स आर ऑलवेज ऑर्गनाइज्ड इन समर. सुजाता केप्ट कीज इन हर पर्स. ठीक. आता ऑन कधी वापरायचं. इट इज यूज्ड टू स्पेसिफाय डेज, डेट्स इंडिकेट, बघा अंडरलाईन करा. डेट्स इंडिकेट अ डिव्हाइस ऑर मशीन, फोन ऑर कॉम्प्युटर, पार्ट ऑफ बॉडी, स्टेट ऑफ समथिंग अँड एक्सप्रेस सरफेस समथिंग, तर याच्यापूर्वी ऑन वापरायचं. उदाहरणं बघा पेज नंबर नेक्स्ट वरती. तर एक्झाम्पल्स वगैरे इथं पेज नंबर वरती दिलेले आहेत. पुढच्या तासाला आपण बघूया. टिल देन वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. आज आपण काय काय बघितलं तर WH क्वेश्चन्स आणि प्रिपोजिशन्स वापर कसा करायचा. तर पेज नंबर 41 वरती बघा आणि एक्झाम्पल्स या प्रकारचे शोधा, लिहा. सो टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू. ओके.